आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, मतदानापूर्वी महायुतीच्या हेमंत गोडसे यांचं औक्षण करण्यात येत आहे। आज नाशिकमध्ये 5व्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्यापूर्वीच आपण पाहतोय हेमंत गोडसे यांचं त्यांच्या कुटुंबियांकडून औक्षण केलं जात आहे। नाशिकची लढत अत्यंत महत्त्वाची आहे, तिहेरी लढत यावेळी नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे, तर त्यांना आव्हान देण्यासाठी अपक्ष म्हणून शांतिगिरी महाराज हेही रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामुळे नाशिकच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर असणार आहे। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतलंय। मतदान करण्यापूर्वी त्यांनी देवदर्शन घेतलं। आज 5व्या टप्प्यामध्ये नाशिक लोकसभेसाठी मतदान होणार आहे आणि त्यापूर्वीच शांतिगिरी महाराज यांनी पूजा विधी करत अभिषेक केलेला आहे। नाशिक लोकसभेच्या रिंगणात स्वामी शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीसाठी मैदानामध्ये उतरलेले आहेत। मतदान आम्ही आपल्या लोकशाहीप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लोकशाहीचे तत्व सांगितले की 100% मतदान करा, आपलं मतदान वाया जाऊ देऊ नका आणि योग्य उमेदवारास काय करा निवडून द्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये पश्चाताप होणार नाही। आता नाशिक नंतर आपण जाऊयात